संध्याकाळच्या वेळी काहीतरी चटपटीत हलकं फुलकं खायला सगळ्यांनाच आवडतं आणि त्यात जर बाहेर पाऊस असेल तर अशा थंडगार वातावरणामध्ये असे कॉर्न बनवले तर सगळ्यांनाच खायला आवडतील. तर बनवायला एकदम सोपे आहे. सगळ्यात आधी असे स्वच्छ कॉर्न म्हणजेच मका स्वच्छ धुवून घ्यायचे आहे. त्यानंतर एका साईडला इथं पाणी गरम करायला ठेवले. पाण्याला हलकीशी उकळी यायला लागली की सगळे कॉर्न त्याच्यामध्ये ॲड करायचे आहेत. शिजवून वगैरे फार असं घ्यायचं नाही. थोडंसं इथे मीठ टाकायचं आहे. मिठामुळे काय होतं, कॉर्नची चव जी आहे ना ते छान लागते. आता इथे मीठ टाकल्याच्यानंतर मिक्स करायचं आहे आणि एक चेंज लगेच दाण्यामध्ये दिसायला लागतो. साधारणतः हे मिक्स केल्याच्यानंतर उकळी यायला लागली की लगेच काढून घ्यायची आहे. जास्त वेळ ठेवायची गरज नाही. पटकन आतपर्यंत हे व्यवस्थित असे शिजले जातात. तर इथं उकळी यायला लागलेली आहे. तर सगळे कॉर्न जे आहे ना मी काढून घेतलेले आहे. काढताना हे चाळणीमध्ये काढलेले आहे जेणेकरून काही पाणी वगैरे असेल तर तेही निघून जाईल. आणि बऱ्यापैकी थंड होत आल्याच्यानंतर कढईमध्ये इथे थोडंसं बटर गरम करायचं आहे. मी इथं अंदाजे 2 चमचे बटर घेतलेलं आहे. आपल्या आवडीप्रमाणे बटरचं प्रमाण जे आहे ना कमी जास्त करू शकता. गॅस लो फ्लेमवरच ठेवायचा आहे आणि लो फ्लेमवर आपल्याला हे बटर वितळून घ्यायचं आहे जेणेकरून जळणार नाही. बटर वितळलं की याच्यावर जे कॉर्न आहेत ते ॲड करायचे आहेत आणि सगळीकडे मिक्स करून घ्यायचे आहेत. सगळ्या कॉर्नला बटरचं मस्त असं कोटिंग होईपर्यंत मिक्स करून घ्यायचे आहेत. सगळ्या मक्याच्या दाण्यांना मस्त असं बटरचं कोटिंग झालेलं आहे. गॅस बंद केलेला आहे आणि त्यानंतर काही मसाले ॲड करूयात. चटपटीत असं हा पाव छोटा चमचा चाट मसाला टाकलेला आहे. छान अशी चटपटीत टेस्ट येते. त्यानंतर खाताना हलकासा तिखटपणा देखील हवा म्हणून मी इथे टाकलेले आहे 3 ते 4 काळी मिरी अशा कुटून टाकलेल्या आहे. काळी मिरीची चव जी आहे ना एकदम मस्त अशी लागते. त्यानंतर पाव छोटा चमचा लाल तिखट टाकलेले आहे आणि आणखी एक साहित्य टाकणार आहे ते म्हणजे काळं मीठ टाकलेलं आहे. तर चवीनुसार टाकायचं आहे. आपण उकळताना देखील टाकलेलं होतं. चाट मसाला देखील आहे त्याच्यामुळे जास्त खारट वगैरे नको व्हायला तो अंदाज घेऊन इथे काळ्या मिठाचा वापर करायचा आहे. आता सगळं हे मिक्स करून घ्यायचं आहे. एकदम मस्त अशी तिखट चटपटीत चव या कॉर्नला येते आणि बटरचं कोटिंग आहे त्याच्यामुळे तर चव अजूनच छान लागते. तर सगळं हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि गरमागरम आपले हे बटर कॉर्न खाण्यासाठी तयार झालेले आहेत. तर सगळ्यात शेवटी आपण इथे टाकलेली आहे थोडीशी कोथिंबीर. तर दिसायला देखील छान दिसतं आणि खायला तर एकदम मस्तच आहे. तर पावसाळ्याच्या थंडगार वातावरणामध्ये मस्त असे चटपटीत तिखट कॉर्न करून पहा. रेसिपी जर आवडली असेल तर रेसिपीला लाईक कमेंट शेअर करा. त्या बाजूला असलेलं बेल आयकॉनचं बटन प्रेस करा. त्यामुळे येणाऱ्या सगळ्या नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल. तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीचा. तोपर्यंत